तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडी नॉर्म नॉर्म्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आज सगळ्यांच्या सहमतीने किंवा सगळ्यांच्या याने की आपण काय सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. तर काय प्रॉब्लेम आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय कोणाच्या क्वेरी मी या सगळ्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर व्हिडिओ चालायच्या आधीच सांगतो की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तुम्हाला सगळ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. ओके. तर आपण बघू शकतो, की आता काय आहे, की बऱ्याच जणांना मेसेज आता असा मेसेज आलेला आहे. कसा मेसेज? मी तुम्हाला इथं मेसेज दाखवतो मग नंतर एक्सप्लेन करतो. आता हा मेसेज आलाय. काही-काही जणांना 24 ला आला असेल, 23 ला आला असेल, 25 ला आला असेल. आता एक काय तुम्हाला बेसिकली सांगतो मी काय ते, की तुम्ही डिग्रीला अप्लाय केलंय बरोबर? डिग्रीला अप्लाय केल्यानंतर तुमच्या डिग्रीवरती जे स्पेशलायझेशन जे तुमचं आहे कॉलेज म्हणा किंवा स्पेशलायझेशन म्हणा किंवा तुमची कोणती डिग्री तर ते तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी ते तुम्हाला दिसत असतं. बरोबर? तर ते युनिव्हर्सिटी तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुमची इन्फॉर्मेशन बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी. त्यासाठी आता मेसेज आलेला आहे. कसं काय करायचं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय त्याचे गाईडलाईन्स आहे. काय तुम्ही केलं पाहिजे, काय नाही सगळं याच्यामध्ये सांगणार. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका आणि काय म्हणतात की टेन्शन घेऊ नका. आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्याची इन्फॉर्मेशन भेटणार आहे. सगळ्यांच्या क्वेरी सॉल्व्ह होणार आहे. आता इथं 127 आहे. 7 डबल झालं त्यासाठी ते इग्नोर करा. त्यासाठी मी सॉरी म्हणतो. ओके. 127 आणि 125 जे रेग्युलर डिग्रीला कॉन्व्होकेशन लेटरला अप्लाय केलंय ते आणि ज्यांनी जे बॅकलॉगचे होते ते आता पास आउट झाले त्यांनी केले किंवा जे आधीचे असतील त्यांना सगळ्यांना हा मेसेज आलेला असणार आहे. आता मेसेज काय मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केला. त्याच्यामध्ये स्पेसिफिक चेक काय करायचं तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला स्पेसिफिक चेक करायचा पी-आर-एन नंबर, तुमचं कोणती तुम्ही डिग्री करताय ते आणि त्याचं स्पेशलायझेशन करताय ते बरोबर आहे का नाही आणि तुम्ही कशामधनं पास आउट झाले 2025 मधनं झाले 26 मधनं झाले हे पण तुम्हाला बघायचे. ओके. तर त्यासाठी युनिव्हर्सिटी आपल्याला वेळ देते. तर त्या वेळेनुसार तुम्हाला ते चेक करायचं असतं. 2 दिवस तुमच्याकडे दिलेले आहेत. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला ते चेक करायचे. याची डेट 26 आहे. पण सगळ्यांनी एक विनंती आता ही व्हिडिओ उशीर झालेला आहे पण तरी पण आज जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून या व्हिडिओला बूस्ट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि आजच्या आजच चेक करा. कारण आजच्या दिवशी युनिव्हर्सिटीची वेबसाईट जास्त चालत नाही, लोड जास्त असतो म्हणून त्यामुळे सांगतो. आता हा मेसेज काय मी ते तुम्हाला सांगितलं. आता आपण चालू करूया व्हिडिओला. कसं काय बघायचं, कसं काय नाही किंवा कसं त्या तिथपर्यंत जायचं. आता सगळ्यांना तर माहिती आहे सगळ्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले. एक्झाम फॉर्म पण होते, कन्व्होकेशन लेटर भरलेलं आहे बरोबर. तर कन्व्होकेशन लेटरला भरण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही ते मी तुम्हाला सांगितलं कसं लॉग इन करायचं कसं काय नाही. त्याचे स्टुडंट लॉग इन टाकले तिथे लॉग इन केल्यानंतर इथे मोबाईल नंबर ईमेल आयडी तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढची अशी विंडो दिसते. विंडो दिसण्याच्या आधी काय काय विद्यार्थी असतात त्यांना आपला पासवर्डच माहित नसतं. तर पासवर्ड माहित नसलं तरी इथं फॉरवर्ड पासवर्ड करा. फॉरवर्ड पासवर्ड केल्यानंतर तुम्ही तुमच्या काय म्हणतात की एका वेबसाईटवर असेल तिथे तुम्हाला काय स्टेट सिलेक्ट करा. तिथे इंडिया सिलेक्ट करा. नंतर मोबाईल नंबर टाका, कॅप्चन टाका. तुमच्या नंबरला ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची पुढची विंडो दिसेल तिथे तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता. आणि लॉग इन केल्यानंतर पुढे तुम्हाला अशी विंडो दिसणार आहे. आता ही विंडो दिसल्यानंतर कसं आहे, की आता बघू शकता हा स्टुडंट आहे. हा स्टुडंटनी आधी काय केलंय बीकॉम केलेलं आहे. बीकॉम केलेलं आहे आणि आपल्या डिग्री केला असणार इथे त्याचं दिसतंय आणि याने परत आता एमबीए ला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर एमबीए ला ऍडमिशन घेतल्यानंतर कसं अप्लाय करायचं कसं काय करायचं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले. त्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये असणार. 3 असून बघितली तर ती बघा आणि मग हे कसं अप्लाय करायचं ते बघा. अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सगळ्याचं सोल्युशन भेटणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके. तर ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे झालं. आता इथे बघा इथे बघू शकता तुम्ही अप्लाय फॉर डिग्री सर्टिफिकेट. अप्लाय फॉर सर्टिफिकेट केलं. अप्लाय फॉर सर्टिफिकेट केल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट करा तुमच्या समोर पुढं अप्लाय फॉर डिग्री सर्टिफिकेटला गेल्यानंतर तुमच्या पुढे अशी विंडो होईल. आता विंडो कशी ओपन होणार तिथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. काय काय जणांना येतं की 120 127 किंवा 125 तुम्ही कोणत्या कॉन्व्होकेशनला अप्लाय केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. नाही दिसली तर तुम्हाला या असं तर दिसतं इथे स्टुडंट नंतर सर्टिफिकेट होम सर्टिफिकेट सॉरी स्टुडंट डेस्कटॉप. आता स्टुडंट सॉरी डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड वरती आल्यावर तुम्हाला हे सगळं दिसणार आहे. आता हे बघू शकता हे स्टुडंट यांनी रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटला अप्लाय केलंय. आता याच्यावरती काय करायचं इथं बघू शकता प्रिव्ह्यू डिग्री ड्राफ्ट आहे.
तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे डायरेक्ट अशी विंडो ओपन होईल. आता विंडो झाल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं? बऱ्याच जणांचे पी-आर-ए नंबर चुकलेले असतात किंवा त्यांनी टाकलेले असतात. तुम्ही तुमच्या हाताने चेंज नाही केलं तर युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईननुसार किंवा युनिव्हर्सिटीच्या सिस्टमनुसार तुमचा पी-आर-ए नंबर बरोबर असतो. फक्त ते क्रॉस व्हेरिफिकेशन करून चेक करा. आणि ज्यांना चेंज करायचं असेल, इफ एनीवन हॅज चेंज पी-आर-ए नंबर क्लिक करा. पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करा. कोणता तुमचा आदेश आहे आणि कोणता तुम्हाला पाहिजे तो. ओके. इथं तुमची बेसिक डिटेल येणार आहे. ती झाल्यानंतर तुम्हाला इथं येणार आहे की तुमचं मदर नेम चेंज करायचं तुम्ही करू शकता. फादर नेम चेंज करायचं, स्टुडंट नेम चेंज करू शकता, मदर नेम चेंज करू शकता. आता बऱ्याच जणांचं कसं असतं माहितीये का, ते कॉन्व्होकेशन लेटरला अप्लाय करतात. पण त्यांना माहीतच नसतं की ऑटोनॉमस कॉलेजचं कॉन्व्होकेशन आपलं कॉलेज ऑटोनॉमस आहे का नाहीये हेच त्यांना माहित नसतं. त्यामुळं काय करायचं की बऱ्याच जणांनी येस केला असेल तर तिथं तुम्ही नो पण करू शकता. नो केला असेल तुम्हाला येस पाहिजे असेल तर तुम्ही येस पण करू शकता. तर त्यासाठी तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला. आता त्याच्यानंतर या स्टुडंटचं कॉलेज नो ऑटोनॉमस होतं, यांनी नो केलं, इथं नो चेंज केलेले. त्याच्यानंतर कॉलेज कोर्स नेम कोणता आहे? मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन याचं, बरोबर. इफ एनीवन चेंज क्रॉस नेम तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता. नसन करायचं तरी तसं ठेवलं तरी चालणार आहे. ओके. पण ते तुमचं चुकलेलं असेल तर तिथे चेंज करू शकता. परत तुमच्या डिग्रीवरती जे आहे तेच येतं. स्पेशलायझेशन तुमचं काय आहे, की तुमचं जे स्पेशलायझेशन असेल ते चुकलं असेल तर करू शकता. आता या विद्यार्थ्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट फायनान्स होतं तर त्याचं ते इथं त्याचं आलेलं स्पेशलायझेशन म्हणून त्याला चेंज करायची काही वेळ नाहीये. आता त्याच्यानंतर तुम्ही समरची दिली होती का विंटरची एक्झाम दिली होती ते तुम्ही चेंज करू शकता. इथं पासिंग इयर तुमचं चेंज करू शकता. तुमचा रिझल्ट वगैरे तुम्ही चुकीचा रिझल्ट अपलोड केला असेल तर ते असं होत नाही, कारण युनिव्हर्सिटीचे सगळे तुम्हाला चेक करूनच सगळं इन्फॉर्मेशन तुमच्या पण पोहोचवतात किंवा त्यांनी चेक केले असते म्हणून ते देतं. आता बघू शकता हा हा स्टुडंट फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन पास झालेला आहे म्हणून त्याच्या पुढं असं आलेलं आहे. आता हे झाल्यानंतर इथं फक्त कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर पुढची विंडो ओपन होते. पुढची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे बेसिक इन्फॉर्मेशन ते येतात. इथं बघू शकता यू आर कन्फर्म द अबाउट डिटेल. म्हणजे तुम्ही तुमच्या साईडने ती कन्फर्म केली, मग तेव्हा तुमची युनिव्हर्सिटी तुमचं डिग्री कॉन्व्होकेशन हे प्रिंट करते आणि पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये ते तुमच्या घरी येऊन जातं. मिनिमम 15 दिवस असतात, पण आपण 20 ते 25 एक महिना का बोलायचं, कारण युनिव्हर्सिटीकडे पण 16 ते 18 लाख स्टुडंट आहेत. त्यांना सगळ्यांचे पासआउटचं डिग्री सर्टिफिकेट प्रिंट करून त्यांना कुरिअरने पाठवावं लागतं. हे तुमच्या कुरिअरने तुमच्या घरी येणार. तुम्हाला कुठं जायची काही करायची गरज नाहीये. तर बघू शकता एवढ्या इझी वे मी तुम्हाला आता पण चॅनलवरती कोणी सांगितलं नसताना परत एकदा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या काय क्वेरी असतील काय असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि मला मेसेज करा पर्सनलला. मी आता पण असं कोणतं पण टीचर नाही की त्यांनी त्याचे पर्सनल नंबर दिलेले आहे. ते त्यांचे दुसरे नंबर देतात, पण मी माझा पर्सनल नंबर माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही बिनधास्त मेसेज कॉल करा. मी तुमच्या सगळ्यांचे क्वेरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट.